नमस्कार. आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्यांची चवळीची भाजी. तर सर्वात आधी बारीक मिरच्या घ्यायच्या आहे आणि त्याला तव्यावर भाजून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे छान भाजून घ्यायचे आहेत, पूर्णपणे जळायला नको. त्यानंतर शेंगदाणे घ्यायचे आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे आपल्याला अर्धी वाटी घ्यायची आहे आणि त्याला छान एकदम भाजून घ्यायचं आहे, पूर्ण जळायला नको. थोडेफार खरपूस रंगाचे आपल्याला भाजून घ्यायचे आहे, कच्चे राहायला नको. तुम्ही बघू शकतात असे छान भाजायचे. मध्ये आता मिरच्या, कोथिंबीर आणि भाजलेले शेंगदाणे घ्यायचे. थोडं पाणी घालायचं आहे, कुटून घ्यायचं आहे. सर कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचा तेल हे शेंगदाण्याचंच वापरायचं आहे. त्यामध्ये जिऱ्याची फोडणी घालून, मोहरीची फोडणी घालून छान होऊ द्यायची. त्यामध्ये आपण जे वाटलेलं जे वाटण आहे ते घालायचं आहे. छान एकदम फ्रेश हिरवा कलर आलेला आहे कोथिंबीरमुळे याला खूप छान चव येते. भाजीत थोडंसं हळद, टीस्पून गरम मसाला घालून छान कालवून घ्यायचं आहे आणि भाजीला छान परतवायचं आहे. आपल्याला भाजी तिथपर्यंत सॉटे करायची आहे तिथपर्यंत त्याला तेल सुटत नाही. तुम्ही बघू शकतात भाजीला तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये आपण आता छान फ्रेश चवळीचे दाणे घालूयात आणि चवळीचे दाणे घातल्यावर त्याला छान कालवून घ्यायचं आहे. आता भाजीला पूर्णपणे तेल सुटलेलं आहे. यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे. भाजीची कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवायची आहे, जास्तही पाणी घालू नये आणि छान एकजीव करून कालवून घ्यायचं आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. भाजीला उकळू फुटू द्यायची आहे. उकळी आल्यानंतर भाजीला 5 ते 7 मिनिट चांगलं शिजू द्यायचं आहे. भाजी शिजली की त्याला एकदम छान चव येते. भाजी तयार आहे. आपण पोळ्या करून घेऊयात. आता आपण छान पोळ्या, मऊ लुसलुशीत पोळ्या तयार केलेल्या आहेत. आता आपण सर्व करूया. पोळी, त्यासोबत आपली चवळीच्या दाण्यांची शेंगदाण्यांची भाजी. वाव, अफलातून. ती छान तेलाचा तरंग आलेला आहे. शेंगदाण्यांची भाजी सेवा पाटील लोकांची